अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातील उपनगर म्हणून ओळखला जाणाऱ्या इसबावी परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे होत असून त्याकडे पंढरपूर नगरपालिका आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। नगरपालिका प्रशासनाकडून केवळ व्यक्ती पाहून कारवाई होते की काय असा सवाल उपस्थित होत आलाय। एखाद्या ठिकाणी अनधिकृत अथवा नियमबाह्य बांधकाम दिसून आले तर केवळ नोटीस बजावण्यापुरतेच कर्तव्य नगरपालिकेकडून बजावले जाते असेच म्हणावे लागेल। इसबावी परिसरात असणाऱ्या श्रीराम मंगल कार्यालयाचे बांधकामाबाबत नगरपालिका प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही। या ठिकाणी बांधण्यात आलेले गाळे अथवा इतर काम हे नगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या बांधकामाचा परवाना व वापर परवान्यानुसार आहे का याची शहानिशा नगरपालिका प्रशासनाने केली आहे का असाही सवाल उपस्थित होत आहे। या ठिकाणी बांधण्यात आलेल्या दुकान गाळ्याचा बांधकाम परवाना घेताना सादर नकाशात समावेश आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। काही व्यक्तींनी याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रार केली असता केवळ नोटीस बजावण्याचे कर्तव्य पार पाडण्यात आल्याची चर्चा आहे। नगरपालिका प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद असून मुख्याधिकारी याकडे लक्ष देऊन ठोस कारवाई करणार का हे आता पाहावे लागेल। यापूर्वी नगरपालिकेने दूध पंढरीच्या ठिकाणी असलेल्या गाळ्याबाबत अशीच नोटीस काढली होती, त्यावर पुढे काय कारवाई झाली हे समजू शकलं नाही।